मित्रांनो, एक गोष्ट कधी लक्षात आली आहे का? आपण एखाद्याला इतकं धरून ठेवतो की शेवटी स्वतःलाच हरवून बसतो. हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत नाही पाहिला तर एकच चूक पुन्हा पुन्हा करत राहाल, चुकीच्या लोकांसाठी स्वतःला मोडत राहण्याची. शेवटी मी एक तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहे, ती जर समजली तर तुम्हाला कोणीही जरी सोडून गेलं तर तुम्ही जीवनात कधीच कोसळणार नाही. मित्रांनो, जर कोणी तुम्हाला सोडून जात असेल ना तर त्यांना जाऊ द्या, कारण जबरदस्तीने धरून ठेवलेली माणसं कधीच आपली होत नाहीत. आपण काय करतो? कॉल करतो, मेसेज करतो, समजावतो, स्वतःला दोष देतो आणि हळूहळू आपलीच किंमत विसरून जातो. एक माणूस होता, तो सतत एका नात्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होता. समोरचा माणूस दूर जात होता, पण हा अधिक त्याला जवळ ओढत होता. एके दिवशी एक वाक्य त्याला ऐकायला मिळालं, तू नातं वाचवत नाहीस, तू स्वतःला हरवत चाललायस. आणि तिथूनच त्याचे डोळे उघडले. आणि जर कोणी तुम्हाला सोडून इतरांना स्वीकारत असेल ना तर तिथं स्वतःला सिद्ध करत बसू नका, कारण तिथं तुमचं प्रेम हारलं नाही, तिथं फक्त तुमचा वेळ वाया जाणार होता. एक प्रश्न आहे, तुम्ही प्रेम गमावलंय की चुकीच्या ठिकाणी थांबला होता? लक्षात ठेवा, प्रत्येक नातं हे कायमचं नसतं आणि प्रत्येक विश्वास हा एकनिष्ठ राहीलच असं नाही. हे जीवनाचं कटू आहे पण वास्तविक सत्य आहे. या जगाच्या गर्दीत स्वतःला हरवून जाऊ नका, लोकांच्या बरोबर चालू नका, स्वतःच्या बरोबर चालायला शिका, कारण तुमची ऊर्जा तुमच्या शब्दापेक्षा असरदार असते. जेव्हा लोक खरे वाटेनाशी होतील तेव्हा आपल्या मनाचा ऐका, कारण मन कधीच खोटं बोलत नाही, फक्त आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. नेहमी सत्य बोला आणि स्वतःला बदलण्यासाठी कधी माफी मागू नका. वेळ द्या, दुरावा द्या, पण त्या गोष्टीसाठी कधीही लाचार होऊ नका जी स्वतःहून तुमच्याकडे यायला पाहिजे. जे तुमच्यासाठी बनलेले असतील ना ते स्वतः तुमच्या आयुष्यात येतील. मित्रांनो, प्रत्येक वादळ हे थांबवता येत नाही, पण तुमची दिशा ही नेहमी तुमच्या हातात असते. शांत राहा, मजबूत राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा, कारण शेवटी स्वतः बरोबर उभा असलेला माणूस कधीच एकटा नसतो. एक मुलगा होता, तो रोज रात्री एकच गोष्ट करायचा, मोबाईल हातात घ्यायचा, ऑनलाईन आहे का बघायचा, रिप्लाय येतो का बघायचा. त्याला एक गोष्ट माहित होती की समोरचा व्यक्ती बदललाय, तरी सुद्धा तो स्वतःला समजावत राहायचा. एक दिवस त्याच्या लक्षात आलं की तो एखाद्याची वाट पाहत नव्हता, तो स्वतःची किंमत विसरत चालला होता. तो माणूस त्याच्याशिवाय हसत होता, आनंदी होता, पण हा मात्र स्वतःला दोष देत होता. आणि तेव्हाच त्याने एक निर्णय घेतला, आज नाही तर कधीच नाही. आज मी जर स्वतःच्या बाजूने उभा नाही राहिलो तर कोणीच उभा राहणार नाही. त्या दिवशी त्याने फोन ठेवला, मेसेज पाठवला नाही, समजावणं थांबवलं. आणि आश्चर्य काय झालं माहितीये? बहुतेक लोक इथेच चुकतात. आपल्याला वाटतं कोणी सोडून गेलं म्हणजे मीच कमी पडलो, पण तसं नाही. कोणी सोडून गेलं म्हणजे तुमचं आयुष्य इथेच थांबणार नाही, तुमचं आयुष्य अजून मोठं आहे. लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागतं ना ती जागा तुमची नसते, आणि ज्या नात्यासाठी तुम्हाला स्वतःला मोडावं लागतं ते नातं वाचवण्यासारखंही नसतं. जर हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला एखादा चेहरा आठवला असेल, जर तुम्ही स्वतःला एखाद्या वाक्यामध्ये पाहिला असेल तर समजा हा व्हिडिओ योगायोग नाही. म्हणून आज एकच काम करा, स्वतःला कमी समजणं थांबवा, चुकीच्या लोकांसाठी स्वतःला सिद्ध करणं थांबवा, आणि तुम्हाला अशाच मनात खोलवर जाणाऱ्या आणि स्वतःशी प्रामाणिक बनवणाऱ्या व्हिडिओंची गरज असेल तर हा प्रवास आपण एकत्र चालूया. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, फक्त व्हिडिओ मिळवण्यासाठी नाही तर स्वतःला परत मिळवण्यासाठी. आणि हा व्हिडिओ त्या माणसाला नक्की पाठवा जो आज स्वतःला हरवत चाललाय, कारण कधी कधी एक योग्य शब्द एखाद्याचं आयुष्य वाचवू शकतं. चला तर मग भेटूयात पुढच्या एका जबरदस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.